धन्यवाद देतो की तू आम्हाला शिकवलं आहेस की आमच्या जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला धीराची गरज आहे प्रभू. आणि आम्हाला ते देखील तू शिकवलं आहेस की प्रभू, परीक्षा ज्या आम्हाला प्रभूकडून येतात त्या परीक्षा आम्हाला पाडण्यासाठी नाही प्रभू, तर आम्हाला निर्माण करण्यासाठी येतात. धन्यवाद देतो पिता परमेश्वर. पवित्र आत्मा, आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला उदाहरणासह सोप्या रीतीने शिकवत आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. हे पवित्र आत्मा, मी धन्यवाद देतो आणि विश्वास ठेवतो की आज देखील तू माझ्या मुखाचा ताबा घेतलेला आहे. आणि पवित्र आत्मा, या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहेस. आणि पवित्र आत्मा, मी विश्वास करतो की प्रत्येक वचन जे तू आमच्या हृदयामध्ये खोल जमिनीत पेरणार आहेस ते चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे. म्हणून तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रभू, धन्यवाद देतो की तू आमची समज उघडलेली आहे आणि आमचे हृदय उघडलेलं आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. हे पिता परमेश्वर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. तर काल काय शिकवत होतो आपण? धीर धराचा, म्हणजे धीर धरला आहे. उत्तर भी देते बरोबर न बोलते, परमेश्वरा माफ कर. हालेलुया. तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला कशाची गरज आहे? धीराची. आणि जर धीरच नसेल तर आमच्या जीवनात, आमच्यामध्ये कोणत्याही कार्यात आम्हाला परिपूर्णता भेटू शकत नाही. आणि परिपूर्णता ही केव्हा निर्माण होते? जेव्हा आमच्यामध्ये धीर वाढतो. काय होतो? धीर उत्पन्न होतो. आणि धीर केव्हा उत्पन्न होतो? धीर केव्हा उत्पन्न होतो? काय होते? हा, म्हणजे जेव्हा आम्ही जास्त दबावाखाली, संकटामध्ये असताना, परिस्थिती खराब असताना आम्ही त्या संकटामध्ये कुरकुर न करता सहन करतो. आणि जितकं आम्ही त्या दबावाखाली सहन करत आहे तितकाच आमचा धीर काय होतो? वाढतो. आणि जेवढा धीर वाढतो तेवढाच माझ्यामध्ये तोच धीर काय उत्पन्न करतो? परिपूर्णतेकडे मला घेऊन जातो. कारण धीर जो असतो त्या परिस्थितीत जेव्हा आम्हाला सहन करत असतो, तोच धीर आम्हाला शिकवतो की पुढच्या वेळी पण मला कसं काय करायचंय? परिस्थितीमध्ये स्थिर राहायचंय. समजते का नाही? आणि अजून आपण एक बघितलं की आपल्यावर परीक्षा येणार का नाही येणार? येणारच आहे. पण परीक्षा सुद्धा किती प्रकारच्या बघितल्या आपण काल? किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या. एक आहे जी आम्हाला येते देवाकडून, जी आम्हाला पाडण्यासाठी नाही तर आम्हाला काय करण्यासाठी असते? घडवण्यासाठी असते. काय करण्यासाठी? घडवण्यासाठी, आमचं चरित्र निर्माण करण्यासाठी. आमच्यामध्ये जे जे परमेश्वराने घातलेलं आहे, त्याचा अभिषेक आहे, त्याचा आनंद आहे, त्याची जी क्षमता आहे ती आमच्यामधनं बाहेर काढण्यासाठी प्रभू काय करतो? आम्हाला परीक्षा पाठवतो. आणि त्याच परीक्षा आम्हाला हळूहळू काय करतात? परिपक्वतेकडे नेतात. आणि त्याच परीक्षा जेव्हा आम्ही त्या परीक्षा मध्ये सहन करतो, धीर धरतो, त्याच परीक्षा आम्हाला पाडतात का उंच करतात?
उंच करतात. पण जेव्हा आम्हाला परिस्थिती खराब दिसते, संकट दिसतात, परीक्षा येतात आणि त्या परीक्षेमध्ये जर आम्ही धीर धरला नाही, सहन केलं नाही तर माझ्यामध्ये धीर उत्पन्न होऊ शकतो का? आणि मग मी ती परीक्षा, ज्या परीक्षेला मी नाकारतो आहे, स्वीकारत नाही, तर तीच परीक्षा मला पुढे नेण्याच्या बदली कुठे नेणार? मला खाली नेणार. आणि दुसरी परीक्षा जी येते ती कोणती येते? कोणाकडून येते? सैतानाकडून. आणि त्याला परीक्षा नाही, त्याला काय म्हणतात? मोह. काय असतो तो? मोह. आणि ती परीक्षा अशासाठी येते जी आम्हाला मोहाकडे नेते, जेणेकरून आम्ही त्या संकटामध्ये काय करावं? पापाकडे जावं. काय करावं? पापाकडे जावं. बरोबर आहे का नाही? आता एक उदाहरण, एक माणूस आहे आणि त्या माणसाने दारू सोडली. दारू सोडल्यावर पहिली परीक्षा त्याच्याकडे येणार, एक विचार येणार आणि तो सांगणार, चल थोडीशी घे. आता काय आहे त्याची? परीक्षा पण आहे आणि मोह पण आहे. जर त्या व्यक्तीने ही परीक्षा म्हणून घेतलं तर त्याच्यामध्ये तो धीर धरून, भले त्याला घ्यायचा आहे पण तो काय करणार? तिकडेच थांबणार. तो बोलणार, ही परीक्षा मला कोणाकडून आली आहे? देवाकडून आली आहे. आणि देवाकडून ह्यासाठी आली आहे की हीच परीक्षेत मी जेवढं सहन करतोय, माझं मन मला करतंय जायचंय, पण मी जेवढं सहन करतोय, स्वतःच्या मनावर, शरीरावर जेव्हा मी ताबा घेतोय, आता त्याच परीक्षेत, ती परीक्षा मला सैतानाकडून जरी असली तरी मी त्या परीक्षेचं रूपांतर कशात केलं? देवाकडून आलेल्या परीक्षेत केलं. आणि ती मी परीक्षा काय झालो? पास झालो. आणि आता मी त्या क्षेत्रामध्ये हळूहळू काय होणार? परिपक्व होणार का नाही होणार? होणार. पण जेव्हा माझ्यात धीर नाहीये, सहनशक्ती नाहीये, तेव्हा मला एक परीक्षा आली की चल ना, तर लगेच मी त्या विचाराला काय करतो? बळी पडणार का नाही पडणार? पडणार का नाही पडणार? आणि जेव्हा आपण बळी पडणार, आता तोच विचार जेव्हा मी ती स्वीकारली, आता ती परीक्षा मला खालती पाडणार आहे का मला आध्यात्मिक निर्माण करणार आहे? काय करणार? निर्माण करणार का खालती पाडणार? म्हणजे जेव्हा परीक्षा आपल्याकडे येते, कोणतीही समस्येच्या रूपात किंवा त्रासाच्या रूपात, संकटाच्या रूपात, पण माझ्यावर अवलंबून आहे की ती मी परीक्षा देवाकडून आलेली परीक्षा म्हणून घेत आहे का सैतानाकडून आलेला मोह म्हणून घेत आहे? जर मोह म्हणून घेतला तर गॅरंटी आहे तुम्ही तिच्याशी लढू शकत नाही. ती तुम्हाला नक्की कुठे घेऊन जाणार? खड्ड्यामध्ये. पण जर तुम्ही विचार केला की ही परीक्षा आहे आणि ही देवाकडून आलेली आहे आणि देव मला ही परीक्षा अशासाठी दिली आहे का जेणेकरून मी त्या परीक्षेमध्ये काय व्हावं? पास व्हावं. आणि पास होऊन आता मी त्या क्षेत्रामध्ये हळूहळू काय होणार? मजबूत होणार. बरोबर आहे का नाही? मग नंतर जेव्हा मी मजबूत होणार, एकदा दोनदा तिसऱ्यांदा पास केली परीक्षा, आता मी परिपक्व झालो, तर चौथ्या वेळेस जेव्हा मला विचार येणार, चल ना रे थोडी घे ना, आता मी जाऊ शकतो का? जाणार का? नाही जाऊ शकत. पण जर मी ती परीक्षा मोह म्हणून स्वीकारतो तर त्या मोहाला मी बळी पडणार. पण परीक्षा लक्षात घ्यायचं की ती मला खाली पाडण्यासाठी नाही येत, मला काय करण्यासाठी आहे? वर उचलण्यासाठी आहे. पण जेव्हा मी ती परीक्षा पवित्र आत्म्याला घेऊन, सहन करून, धीराने त्या परीक्षेमध्ये जेव्हा पास होतो, तेव्हाच मी तीच परीक्षा मला काय बनवते? परिपक्व बनवते आणि मजबूत बनवते. कोणाबरोबर लढायला? सैतानाबरोबर. बरोबर आहे का नाही? कारण वचन काय सांगते आम्हाला? तुम्ही
ज्या कोणाची आज्ञा मानता त्याचेच तुम्ही कोण होता? कोण होता? गुलाम होता का नाही? मग आम्ही जर देवाची आज्ञा मानली तर आम्ही कोणाचे गुलाम आहोत? पण जर आम्ही सैतानाच्या मोहाला बळी पडतो तर मग आम्ही कोणाचे गुलाम आहोत? समजते का नाही? मग परीक्षा मी लगेच पास करू शकत नाही, पण मी जेव्हा त्या परीक्षेला विचार करतो की मला ही परीक्षा आहे आणि मला ही पाडण्यासाठी नाही, तर माझ्यामध्ये आता ही परीक्षेमध्ये जितकं मी सहन करीन तितकंच माझ्यामध्ये काय उत्पन्न होतो? काय उत्पन्न होतो? धीर उत्पन्न होतो. बरोबर आहे का नाही? कारण बायबल तर क्लिअरली सांगते, जेव्हा पण आम्हाला नाना प्रकारच्या परीक्षा, आपण बघूयात याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 2. वाचा. दरवाजा बंद करा. माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. काय माना? आनंद माना की दुःख माना? म्हणजे वचन आम्हाला सांगते, जेव्हा पण तुमच्यावर परीक्षा येतात आहे, म्हणजे तुमच्यावर संकट येतात आहे, दुःख येतात आहे, समस्या येत आहे, प्रॉब्लेम येत आहे, त्रास येत आहे, तेव्हा तुम्ही रडा की हसा? काय माना? आम्ही काय मानतो? पण काय मानतो आम्ही? आनंद मानतो का दुःख मानतो? का आनंद माना लिहिलंय तिथे? तिकडे काय लिहिलंय माहितीये? आनंद लिहिलंय का आनंदच लिहिलंय? च म्हणजे काय? च म्हणजे काय? च च च का लिहिलंय तिथे? च म्हणजे काय? च आपण केव्हा वापरतो? याचा अर्थ आनंदाशिवाय दुसरं काही नका मानू. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. आता समजा एक बहीण 10वीला गेली. कितवीला गेली? आणि ती 10वीला गेल्यावर भरपूर तिने अभ्यास केला. आता जेव्हा तिची परीक्षा येणार तेव्हा ती दुःखी होणार का आनंदी होणार? का आनंदी होणार? का आनंदी होणार? कारण तिने काय केलं आहे? भरपूर अभ्यास केलाय. पण दुसरी बहीण आहे, तिने कधी अभ्यासच नाही केला आणि तिला माहीतच नाही, तिला धीर नाही माहितीये, काहीच नाही माहितीये. बरोबर आहे? अभ्यास सुद्धा केलेला नाही. आता परीक्षा येणार तेव्हा तिला काय होणार? भीती वाटणार का नाही? परीक्षा तर सेमच होती. परीक्षा तर दोघींना पुढच्या वर्गात घेण्यासाठी होती, पण एकीने भीती मानली आणि एकीने काय मानलं? पण आनंदच का मानला तिने? कारण तिला ठाऊक होतं की ही परीक्षा सर्वप्रथम मला खालच्या वर्गात नेण्यासाठी नाही आली आहे, तर मला ही परीक्षा पास करून कुठे नेणार आहे? पण त्या परीक्षेमध्ये जर मी अभ्यास नाही केला तर ही चुकी कोणाची? परीक्षेची का आमची? समजते का नाही? म्हणून प्रभू आम्हाला, जे ख्रिस्ती लोक आहेत ना, त्यांना सर्वात मोठं भेट काय दिलेली आहे? वरदान काय दिलेलं आहे? किती लोक ख्रिस्ती आहेत इथे? हसतात ते? उत्तम मध्ये हसून हा बोलतात का? आणि रडून नाही बोलतात?
मग किती लोक ख्रिस्ती आहेत इथे? सर्व नक्की. मग ख्रिस्ती लोकांना सर्वात मोठी भेटवस्तू म्हणजे सर्वात मोठं वरदान काय दिलंय माहितीये देवाने? काय दिलंय? आनंद. काय दिलंय? आनंद दिलाय. मग ख्रिस्ती माणूस परीक्षा येताना पाहून तो आनंदी झाला पाहिजे का दुखी झाला पाहिजे? पण आम्ही कोणते ख्रिस्ती आहोत? आनंदीवाले की दुखीवाले? दुखीवाले. का दुखीवाले? कारण आम्ही अभ्यास केलेला नाहीये. पण ज्याला ठाऊक आहे की जेवढं पण परीक्षा माझ्यावर येतात आहे, संकट माझ्यावर येतात आहे, दुःख माझ्यावर येतात आहे, जे काही येतात आहे ते मला पाडण्यासाठी नाही आहेत, तर मला आता काय करण्यासाठी आहे? वरती उचलण्यासाठी आणि मला मजबूत करण्यासाठी आहेत, जेणेकरून मी जेव्हा त्या परीक्षेत पास होणार, धीर धरते, सर्व काही त्या दुःखामध्ये सहन करते. आता मी परिपक्वतेकडे जाते का नाही जात? माझं आत्मिक निर्माण होणार का नाही होणार? आध्यात्मिक रीतीने मी वाढणार का नाही वाढणार? वाढणार. पण जर मी त्या परीक्षांना, आजारांना एक संकट म्हणून बघितलं, एक दुःख म्हणून बघितलं, तर मी कुरकुर करायला चालू करणार, चिडचिड करायला चालू करणार का आनंद करणार? पहिली गोष्ट बोलणार, प्रभू हे का दिलं मला? बोलणार का नाही? आणि आपल्या इथे तर असं कधीच कोण बोलत नाही उत्तरमध्ये. हा, प्रभू हे मलाच का दिलं? बरोबर आहे का नाही? आता एक मुलगी 10वीला आहे, तर ती बोलणार का लास्टच्या वेळेला की टीचर मला हे पेपर नको आहे, हे मला नको, माझ्या बाजूवालीला द्या? असं बोलू शकते का? का नाही बोलणार? कारण तिला ठाऊक आहे की परीक्षेशिवाय माझी वाढ होऊ शकतच नाही. पण तिने ती परीक्षा संकट म्हणून स्वीकारली तर गॅरंटी आहे ती परीक्षा तिला अजून त्रास देणार का नाही देणार? देणार का नाही? कधी असं ऐकलंय अनेक लोक परीक्षेला वैतागून पेपर पण सोडून देतात? होतं का नाही? किंवा छोटं छोटं दुःख आलं ना का लगेच चालू होते, वाटते कोणी काय केलंय ना? काय मेन पॉइंट आहे. छोटीशी परीक्षा आली का वाटते मला कोणी काहीतरी, म्हणजे काय? टीचर मला पेपर सोडवायचा नाही, पान खराब आहे, पेन चालत नाही. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला कोणी काय करते का? त्या परीक्षेतनं पास होण्यासाठी तुम्ही त्याला परीक्षा म्हणून बघताय का संकट म्हणून बघता? आणि संकट म्हणून बघता म्हणून तुम्ही काय म्हणता? प्रभू हे काढून टाक. काय म्हणता? मग जर पहिलीला मी असताना परीक्षा दिलीच नाही, 10 वर्षांनी मी कितवीत असणार? कितवीत असणार? पहिलीतच असणार. पण जर मी परीक्षा दिली तरच मी पुढे जाणार का नाही? मग परीक्षा जी येते ती मला पाडण्यासाठी आहे का मला निर्माण करण्यासाठी येते? मग जेवढी पण दुःख आहेत, संकट आहेत, जेवढ्या वेळा तुम्ही त्यांच्याकडे मोह आणि सैतानाकडून आलाय असं समजणार, तुम्ही कधी पास होऊ शकता का? उलट तुम्ही अजून खड्ड्यात पडणार. पण जरी ते सैतानाकडून आलंय, तुम्हाला पाडायला आलंय, पण जरी तुम्ही त्याच्याकडे देवाकडून आलेली परीक्षा म्हणून समजता, तेव्हा तुम्ही काय बोलता माहितीये? प्रभू मला माहितीये ही परीक्षा मला पाडायसाठी नाही, तर मी या परीक्षेमध्ये अभ्यास करणार, सहन करणार, धीर धरणार आणि या परीक्षेमध्ये पास होणार. आणि जेव्हा मी पास होणार ना, तेव्हा गॅरंटी आहे आता माझ्यामध्ये धीर असणार का नाही? जेवढा मी सहन करणार तेवढंच धीर मला परिपूर्णतेकडे घेऊन जाणार का नाही? मग आता आमच्याकडे जी संकट आहेत ती आमच्या भल्यासाठी आहेत का आमच्या वाईटासाठी आहेत? काय वाटते? पण आम्ही काय म्हणतो? वाईटासाठी होते.
पण वाईटासाठी नाही, परमेश्वर तुम्हाला त्याच्यामधनं काहीतरी शिकवू पाहतो. परमेश्वराची इच्छा नाही. किती लोक इथे परमेश्वराची लेकरं आहेत? सर्वांची का जबाबदारी? तुमचं तुम्ही बघा. किती लोक आहेत? सर्व आहे का नाही आहे? तर जितके परमेश्वराची लेकरं आहेत, परमेश्वर नाही कधी इच्छा करत की माझं लेकरं कमजोर असावं, माझ्या लेकरं अज्ञानी असावं, माझ्या लेकरामध्ये शहाणपण नसावं, माझ्या लेकरामध्ये ज्ञान नसावं. परंतु तो इच्छितो की माझी जी लेकरं आहेत, जसा मी परिपूर्ण आहे सर्व कामात, तसं माझी लेकरं सुद्धा सर्व कामामध्ये काय व्हावी? परिपूर्ण व्हावी. पण परिपूर्ण केव्हा होणार? जेव्हा ती परीक्षा काय करतात, परीक्षेमध्ये ते धीर धरून सहन करून धीराने त्या परीक्षेवर ते विजय मिळवतात. आणि तीच परीक्षा जी धीर उत्पन्न करते, तीच परीक्षा जी त्याला परिपूर्णता आणते, आणि तीच परीक्षा आता त्याचं काय करते? आध्यात्मिक निर्माण करते का नाही करते? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा आता ही आजी आहे का नाही, आणि हिचं डोकं दुखते. काय दुखते? उदाहरण, हा, डोकं दुखते. का डोकेदुखी आली हिला? हा, विचार करते म्हणून आली आहे का ती परीक्षा तिला हे शिकवण्यासाठी आली आहे की कशा प्रकारे ती ह्या परीक्षेमध्ये डोकेदुखीपासून विजय मिळवू शकते? आणि एकदा ती परीक्षा आली आणि तिने त्यामध्ये धीराने सहन करून ती शिकली की प्रभू मला शिकव, मी सहन करत आहे. आणि जितकं ती सहन करत आहे, धीर निर्माण होत आहे. आणि जेव्हा धीर तिला डोकेदुखीपासून मुक्त करत आहे, त्यावेळेला जेवढं तिने केलं, आता तिला त्याचं शहाणपण आलं असेल का नसेल? असेल का नसेल? आता ही मजबूत झाली आहे का अजून कमजोर आहे? आता पुढच्या वेळेला जेव्हा हिला डोकेदुखी येणार, तेव्हा ही घाबरणार का? का नाही घाबरणार? कारण आता तिला माहित पडलंय की मी मागच्या वेळेला धीर धरला आणि कसं मी विश्वासाने याच्यावर काय केला? मात केली. बरोबर आहे का नाही? पण जर मी त्या परीक्षेला या डोकेदुखीला विचार केला असता, अरे मला वाटते कोणी काहीतरी केलं, तर काही परीक्षा पास झाली असती, तिची वाढ झाली असती, उलट ही काय झाली असती? अजून खड्ड्यामध्ये पडली असती. मग आमच्यावरची जी छोटी छोटी संकट आहेत, ती संकट नेहमी लक्षात ठेवायचं. त्या परीक्षा मला पाडण्यासाठी आलेल्या नाही आहेत, तर मला त्या घडवण्यासाठी, आणि मला परमेश्वर इच्छितो की मी त्या क्षेत्रामध्ये काय व्हावं? मजबूत व्हावं म्हणून, आणि माझं आध्यात्मिक निर्माण व्हावं म्हणून ती परीक्षा मला दिलेली आहे. समजते का नाही? समजते का नाही? तर आमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला धीर गरजेचा आहे का नाही? परीक्षा पास होण्यासाठी धीराची गरज आहे का नाही आहे? पण आम्ही इतकी वर्ष धीर थोडा तरी धरला का? पहिली गोष्ट माहीतच नसते धीर म्हणजे काय. बरोबर आहे का नाही? थोडस काही आम्हाला झालं, आम्ही लगेच काय बोलतो? काय झालं? पण लक्षात ठेवायचं की कोणी काही केलेलं नाही, तर ही परीक्षा मला प्रभूकडून आलेली आहे, जेणेकरून मी या परीक्षेमध्ये काय व्हायला पाहिजे? पास व्हायला पाहिजे. मी शिकायला पाहिजे. पवित्र आत्म्याची कृपा मागायला पाहिजे की कृपा मला दे, मला मदत कर, मला शिकव की मी कसं काय या परीक्षेत सहन करू शकतो, आणि मला शहाणपण दे, जेणेकरून ते शहाणपण वापरून मी या परीक्षेमधनं काय होणार? पास होणार. आणि एकदा जेव्हा तुम्ही पास होता, धीराने काम करता, तोच धीर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात हळूहळू काय बनवतो? मजबूत बनवतो का नाही बनवत?
समजते का नाही समजते ना? तर आता धीर आम्हाला गरजेचा आहे का नाही आहे? हा, आहे का नाही आहे? आहे. मग किती लोकांना वाटते आम्हाला धीर पाहिजे, बाकीच्यांना कोणाला नको? पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. मग मला नेहमी देवाकडे प्रार्थना करायची आहे की प्रभू मला माझ्यामध्ये काय उत्पन्न कर? धीर उत्पन्न कर. समजते का नाही? करणार किती लोक करणार? धीरासाठी प्रार्थना करणार का नाही करणार? कारण धीरासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि धीर आम्हाला परीक्षेमध्ये पास होण्यासाठी काय करतो? भरपूर आणि भरपूर काय करतो? सहाय्य करतो. समजते? तर आपण एक वचन बघूया. आपण जाऊया रोमकरास पत्र अध्याय 5 वचन संख्या 3. पाच 3. वाचा. इतकेच नाही इतकेच नाही तर संकटांचाही अभिमान बाळगतो. काय बाळगतो? कोणाचा? आपण पण अभिमान बाळगतो का नाही संकट आल्यावर? हा, हे बघ 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 मला संकट आलं, हे बघ बघ असं बोलतो का नाही? अरे मग इथे काहीतरी वेगळंच लिहिलंय. आम्हाला पण मावरं बिवरं भेटलं नाही का बोलतो ना, बघ बघ हे मला मावरं नाही भेटलं, मला मावरं नाही भेटलं, बोलतो का नाही? हा, बोलतो का नाही बोलत? नाही बोलत. पण इथे प्रभू आम्हाला सांगतो, संत पौल, की आम्ही तर जेव्हा संकट आमच्यावर येतात तेव्हा आम्ही आनंद होतो आणि काय मानतो? अभिमान बाळगतो की आमच्यावर हे संकट आलंय. समजते? तर हा का आनंद मानत आहे? कारण ह्याला ठाऊक आहे का ते संकट त्याला पाडण्यासाठी नाही आलंय, तर आता त्याचं काय करण्यासाठी आलंय? निर्माण करण्यासाठी का पाडण्यासाठी? आणि तो त्या संकटांना परीक्षा म्हणून स्वीकारत आहे का सैतानाकडून पाडण्यासाठी आलेला मोह म्हणून स्वीकारत आहे? काय म्हणून स्वीकारत आहे? परीक्षा म्हणून स्वीकारत आहे का नाही? मग आम्हाला पण काय करावं लागेल? संकटामध्ये अभिमान बाळगायला लागेल. जेव्हा संकट येणार तेव्हा आनंद करावा लागेल, कारण ते मला कशासाठी आलंय? शिकवायला आलंय का पाडायला आलंय? समजते का नाही समजते? मग आतापासून दुःख असेल तर आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? घाबरत नाही ना? एवढे हळू बोलताय. समजते का नाही? मग जर एखादा आजार आहे, काही त्रास आहे, तर तो अशासाठी आहे का तुम्ही त्याच्यातनं पार व्हावं, शिकावं की मी याच्यावर कशा प्रकारे धीराने काय करू शकते? विजय मिळवू शकते. आणि देव इच्छितो की त्याच परीक्षांद्वारे जे जे तुमच्यामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे? खात्यामध्ये डिपॉझिट केलंय. काय केलंय? म्हणजे अगोदरच माझ्या आत्म्यामध्ये ते टाकलेलं आहे, पण ते मी बाहेर काढत नाहीये, त्याचा वापर करत नाहीये. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. किती लोकांच्या किचन मध्ये बुकी आहे? बुकी बुकी चहाची नाही, मसाला मसाला.
आहे का नाही आहे? कुठे असतो? वरतीच ठेवतो का 8 ट्रॉल्यांमध्ये असतो? कधी असतो? ट्रॉल्यांमध्ये असतो का नाही? कुठे असतो तो? ट्रॉल्यांमध्ये. आणि जाऊन मी सारखा 2 मिनिटांनी त्याला काढत बसतो का नाही आणि बघतो का नाही? वापरतो का नाही? काढतो का नाही 2-2 मिनिटांनी? अरे मग आमच्या घरी वेगळं होते. तुम्ही नाही काढत? अरे आता तुम्हाला उदाहरण देतो. तुमच्याकडे मसाला आहे, तो सारखं तुम्ही जाऊन ट्रॉली उघडून काढता का नाही? हा, कधी काढता? जेव्हा तुम्हाला आंबट बनवायचं असेल, विचार येतो, तेव्हाच काय काढणार. आणि समजा तुम्ही डाळ खायला 1 वर्ष डाळ खाल्ली, किती वेळा मसाला काढणार? किती वेळा काढणार? 5 वर्ष डाळ खाल्ली तर मसाला काढणार का? नाही. पण जेव्हा मला आंबट बनवायला कोणी सांगितलं, आता मी कितीही प्रयत्न केला तरी मला आता मसाला काढायला लागणार का नाही? मग मसाला 5 वर्ष का नाही काढला? तो ट्रॉलीत होता का नव्हता? मग काढला का नाही? लागत नव्हता. कोणी कधी सांगितलं नाही आंबट बनवायचंय, बरोबर आहे? मग तसंच जसा मसाला त्या ट्रॉलीत 5 वर्षापासून आहे, तसं परमेश्वराचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य, त्याची कृपा, त्याची शक्ती, सर्व काही अगोदरच त्यांनी कुठे टाकलंय? आपल्यामध्ये. पण ते निघत का नाही? कारण कधी वेळच आली नाही. परीक्षा आल्या आणि परमेश्वर इच्छित होता काढ बाहेर आणि वापर. पण आम्ही काय बोललो? प्रभू, ही परीक्षा घेऊन जा, मला ट्रॉली उघडायचीच नाही. समजते का नाही समजते? असंच झालंय का नाही? कारण आम्ही परीक्षा ज्या आल्या त्यांना आम्ही काय म्हणून बघितलं? संकट म्हणून बघितलं. म्हणून प्रार्थना केली की प्रभू हे काढून टाक. इथे त्यांनी प्रार्थना केली की अभिमान बाळगला. पॉलनी काय केलं? संत पॉलनी अभिमान बाळगला की प्रार्थना केली? काढून टाक करून प्रभू. अभिमान बाळगला. म्हणजे तो लगेच तयार झाला. त्याला माहित होतं की प्रभू जर परीक्षा दिली आहे तर गॅरंटी आहे त्याचं औषध पण कुठे आहे? मध्ये आहे का नाही आहे? पण जर त्यांनी त्या परीक्षेला मला पाडण्यासाठी आलेली आहे असं समजलं तर तो कधी ट्रॉली उघडणार का? की त्या संकटापासून लांब पळणार ना. मग किती लोक ट्रॉल्या उघडतात रोजच्या? उघडतात का नाही उघडत? आणि जोपर्यंत आमच्यावर परीक्षा येत नाही, ती संधी येत नाही, परिस्थिती येत नाही, तोपर्यंत जे आतमध्ये जेव्हा आम्ही धीर धरतो, त्याच्यामध्ये सहन करतो, तेव्हाच आम्हाला समजते की आमच्यामध्ये परमेश्वराने काय काय. समजते का नाही समजते? आता एक उदाहरण देतो. समजा माझ्याकडे एक व्यक्ती आली आणि ती बोलली माझा पाय दुखत आहे, आणि डोकं खायला चालू केलं, पाय दुखते. तर तुम्हाला वाईट वाटणार का नाही वाटणार? वाटणार का नाही? तुम्ही बोलणार नाही परमेश्वरा हिला लवकरात लवकर काहीतरी कर, बोलणार का नाही बोलणार? पण परमेश्वराने ती का पाठवली आहे? तुम्हाला पाडण्यासाठी नाही, तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर त्याच्यामधनं तो इच्छितो की तू हे घे आणि शिक ह्याच्यामधनं की कसं काय ह्याच्यावरती तू विजय मिळवू शकतो. समजते? आणि जेव्हा मी त्या परीक्षेला एक परीक्षा म्हणून जी मला शिकवण्यासाठी आली आहे असं म्हणून समजतो ना, तेव्हा मी शिकायला जातो, शिकण्याचा प्रयत्न करतो, सहन करतो आणि तितकात माझ्यात जो विश्वास निर्माण होतो, तोच विश्वासाची परीक्षा जेव्हा पास होते त्यावेळेला जेव्हा धीर निर्माण होतो, तोच धीर मला काय देतो? त्या परीक्षेमध्ये विजय देतो का नाही देतो?
समजते का नाही समजते? मग किती परीक्षा आलेल्या आमच्यावर लहानपणापासून? आलेल्या का नाही आलेल्या? काय बोलले तुम्ही? अभिमान बाळगला, अभ्यास केला, सहन केलं, धीर धरल्या का देवाकडे प्रार्थना केली, प्रभू काढून टाक हे परीक्षा नको, पण मला 10वीत जायचंय? काय केलं? मला पुढच्या वर्गात जायचंय प्रभू, पण मला परीक्षा द्यायची, असंच होते ना? पण हा संत पौल काय सांगतो? इतकेच नाही तर मी संकटाचा काय बाळगतो? हा, पुढे. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, पुढे. धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते. कशाने धीर निर्माण होतो? मागे मागे. कशाने धीर निर्माण होतो? तर जर तुम्ही प्रार्थना करता, प्रभू माझा धीर वाढव, मला धीर पाहिजे, तर तुम्ही धीरासाठी प्रार्थना केली आहे का संकटासाठी प्रार्थना केली आहे? काय केली आहे? काय प्रार्थना केली आपण? जेव्हा आम्ही धीरासाठी प्रार्थना करतो, कारण धीर कशाने येणार आहे? मग जोपर्यंत संकट नाही, धीर येणार का? मग धीरासाठी प्रार्थना केली म्हणजे आम्ही कशासाठी प्रार्थना केली? मग संकट आल्यावर दुःखी व्हायचं का आनंदी व्हायचं? संकट आल्यावर दुःखी व्हायचं का आनंदी व्हायचं? आनंदी व्हायचं. समजते ना? हालेलुया. मलिया, माझ्या जीवनात मला ज्या परीक्षा येतात, त्या माझ्यामध्ये असलेला अभिषेक एक महान खजिना प्रभूचे सामर्थ्य आणि त्याची क्षमता बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करतात. आम्हाला माहित आहे की जे आमच्यात आहे त्याचे जेव्हा
जे आमच्यात आहे त्याचे जेव्हा मी अनुसरण करतो आणि विश्वास ठेवतो, तेव्हा माझा विश्वास तपासला जातो. माझा विश्वास काय केला जातो? सोनं कसं समजतं प्युअर आहे का नकली आहे? कुठे चेक करतात? अग्नीत टाकतात का नाही? आणि जे प्युअर असतं ते सोनं विरघळत नाही, पण जे नकली असतं ते तेवढ्या तापमानाखाली लगेच काय होते? विरघळते. मग ही जी परीक्षा येते ती माझ्या काय चेक करायला आलेली असते? माझ्या मधला विश्वास. आणि जेव्हा माझ्या मधला विश्वास तपासला जातो तेव्हा माझ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय निर्माण होते? कृपा निर्माण होते. पुढे लिहा. विश्वास मला धीर या कृपेत वाढण्यात कोणती कृपा निर्माण होते? जेव्हा विश्वास तपासला जातो तेव्हा कोणती कृपा निर्माण होते? कोणती? धीर. आणि लिहा, ह्या धीराच्या कृपेत वाढण्यात आमच्यामधील विश्वास, या धीराच्या कृपेत वाढण्यात आमच्यामधील विश्वास आम्हाला सहाय्य करतो. आता आपल्याकडे विश्वास जरी असला, सर्व काही असलं, विश्वास असला, तर आम्ही विजय मिळवू शकतो का? परिपूर्ण होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कारण विश्वासाची दुसरी बहीण कोण आहे? कोण आहे? धीर. आणि धीर जेव्हा विश्वास तपासला जातो, तोच विश्वास माझ्यामध्ये जशी विश्वासाची कृपा आहे, आनंदाची कृपा आहे, तसंच माझ्यामध्ये कोणती कृपा उत्पन्न करतो? धीराची. आणि हीच धीराची कृपा मला कुठे घेऊन जाते? परिपूर्णतेकडे घेऊन जाते. समजते का नाही समजते? लिहा, पुढे लिहा. जेव्हा मी संकटामध्ये असतो तेव्हा मला सहाय्य करण्यासाठी येणारी कृपा म्हणजे धीर आहे. मला सहाय्य करण्यासाठी येणारी कृपा म्हणजे काय आहे? पुढे लिहा. जेव्हा मी विश्वास ठेवतो आणि प्रभूचे अनुसरण करतो,
आणि प्रभूच्या वचनाचे अनुसरण करतो, तेव्हा माझ्यामधील विश्वासाची परीक्षा होते आणि तीच विश्वासाची परीक्षा माझ्यामध्ये धीर उत्पन्न करते. काय उत्पन्न करते? धीर. तीच विश्वासाची परीक्षा माझ्यामध्ये धीर उत्पन्न करते. कधी तुम्ही पाहिलंय फटाक से होना चाहिए? काय बोलतात तुमच्यात? उतावली काय उतावळी बोललो ना? उतावली पाहिलंय का? हाँ, घंटों का काम मिनटों में, और जो खराबी होगी उसको दुरुस्त करने के लिए 4 घंटा. बरोबर आहे की नाही? आणि आम्हाला सवय असते, कारण परमेश्वराला कोणत्याही कामामध्ये घाई आहे का? नाही. पण आम्हाला काय असते? 2 मिनिट में होना चाहिए. प्रभू हात ठेव आणि काहीतरी माझ्या जीवनात लगेच चमत्कार कर. प्रभू मला शिकायचं नाहीये, पण माझ्या जीवनात तू काय कर? चमत्कार कर. पण प्रभू सांगतो, आम्हाला काय सवय झालेली असते माहितीये का? सांगू काय? प्रभू अशी काहीतरी प्रार्थना दे ना की ती बोलल्याने 2 मिनिटात माझं काय झालं पाहिजे? काम झालं पाहिजे. बरोबर आहे. पण प्रभू जो मला मार्ग देतो तो मी स्वीकारायला तयार असतो का? आणि प्रभू तुम्हाला त्या परीक्षेमधनच पास करण्यात, त्या संकटामधनच बाहेर काढण्याची त्याची इच्छा नाही आहे. तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याला काय करायचं असते? मजबूत करायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचंय? घडवायचं आहे का नाही घडवायचंय? समजते? तर आता मला परीक्षा आल्यावर मी दुखी होणार का आनंदी होणार? मरेल बिचारा. काय होणार? आनंदी होणार का दुखी होणार? किती लोक आनंदी होणार? त्यांनी हात वर करा. किती लोक आनंदी होणार? होणार का नाही होणार? पण खरं सांगायचे, आपण शिकवत आहोत, प्रभू आम्हाला 3 दिवसापासून शिकवत आहे, हे आम्ही एवढ्या वर्षापासून डोक्यात टाकलेलं का? नाही टाकलं. आणि अजून देखील आम्हाला जेव्हा माहित पडलं ना की प्रभू वचन बोलायचं, मग आमचं काम होते. बरोबर का नाही? काम तर होते, पण खरोखर तुम्ही त्याच्यामध्ये मजबूत होणार का? कारण नुसतं वचन बोलून तुम्ही जे पाहिजे, देवाचा गौरव तर होत आहे, विश्वास पण काम करत आहे, सर्व होत आहे, पण मजबूत कुठे आहे तुम्ही? कारण ज्या वेळेला पुढे परीक्षा येणार, तुमच्यामध्ये धीर आहे का? आता आहे का? नाही. आणि जर धीर नाही तर परत परीक्षा आल्यावर परत समजते. आणि जर मी उतावली मध्ये आहे, तर धीर कुठे आहे? धीर ही कृपा आहे का मग माझ्यात? आहे का? आणि अनेक लोक बघा, तुम्ही स्वतःचं नुकसान का करून घेतात माहिती आहे? चमत्कार एवढ्या जवळ असतो, परमेश्वराचं महान कार्य त्यांच्या जीवनात होणारच असतं का ते लोक धीर सोडून देतात? बरोबर आहे का नाही? सर्वात पहिला आम्ही बोलतो, प्रभू वचन बोला मग काम होईल. ब्रदर किती वेळा बोलायचंय? काय बोलू? काय बोलणार त्यांना? किती वेळा बोलायचंय? समज हे बोललं का समजते का? आतमध्ये सहन करण्याची शक्ती आहे का नाही आहे? नाही आहे. आणि आतमधनं आनंद आहे का दुःख आहे? दुःख आहे. पण प्रभू काय बोलतो? आता आम्ही बालक आहोत
का आता आम्हाला वाढायचंय? आणि प्रभू म्हणतो आता तुम्ही परीक्षामधनं कसं पास व्हायचं त्याचा अभ्यास करा आणि बालकासारखे राहू नका, तर आता शिका की मी ह्या परीक्षेमध्ये कसं सहन करून करून कसं विश्वास वाढवून त्या विश्वासाच्या परीक्षेने जेव्हा धीर ही कृपा उत्पन्न होते, कसं धीर ही कृपा मला पूर्णतेकडे काय घेऊन जाते. समजते का नाही समजते? तर आता काय किती लोक परीक्षा आल्यावर दुःखी होणार? हात वर करा. कोणीच नाही. आनंद करणार का दुःखी होणार? पण आनंद हे शिकायला पण गरजेचं आहे. नाहीतर फक्त बसणार आणि हसत राहणार, शिकणार नाही, मग वाट लागली. बरोबर आहे का नाही? लिया. मला प्रभूकडे धीरासाठी आणि संकटामध्ये सहनशीलतेसाठी प्रार्थना केली पाहिजे. काय केली पाहिजे? कशासाठी? बरं होण्यासाठी का सहन करण्यासाठी? आणि जेवढं सहन करणार तेवढं धीर धरतो आणि धीर उत्पन्न होतो. आणि तोच धीर जेव्हा मी विश्वासात आहे, तोच विश्वास ज्याने धीर उत्पन्न केला आहे आणि तोच धीर मला कुठे घेऊन जातो? परिपूर्णतेकडे घेऊन जातो का नाही? काय लिहिलं आपण? हा. आणि जेव्हा जेव्हा मी धीरासाठी प्रार्थना करतो, तेव्हा मी प्रभूकडे संकटासाठी प्रार्थना करतो. जेव्हा जेव्हा मी धीरासाठी प्रभूकडे प्रार्थना करतो, तेव्हा मी संकट येण्यासाठी प्रभूकडे काय करतो? प्रार्थना करतो. कारण माझ्यामध्ये संकटानेच धीर उत्पन्न होतो. काय उत्पन्न होतो? कसा उत्पन्न होतो? काय उत्पन्न होतो? समजते का नाही समजते? मग आता आम्ही शिकलो काल की जो धीर आहे तो मला परमेश्वराकडून मिळालेली काय आहे? एक कृपा आहे का नाहीये? कृपा म्हणजे काय? की परमेश्वराकडून मला भेटलेलं त्याचं सामर्थ्य आहे, जे माझ्या स्वतःचं नाही आहे, ते सुद्धा कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. आणि जेव्हा ते माझ्यात निर्माण होत आहे, तेच सामर्थ्य मला पूर्णतेमध्ये नेण्यासाठी काय करत आहे? मदत करत आहे का नाही? मदत करत आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी जेव्हा येशूमध्ये आलो ना, तेव्हा मला असं भरपूर वाटायचं की प्रभू, मला तुझ्यासाठी काम करायचंय. पण जेवढं मी येशूच्या कार्यासाठी प्रार्थना करत होतो, तितकाच मी अजून काय होत होतो? बिझी होत होतो. काय होत होतो?
बिझी होत होतो. पण तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये जेवढं सहन केलं जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष मी धीर धरला. आणि जेव्हा मी वचन बोलून बोलून जो माझ्यात विश्वास निर्माण झाला आणि त्याच विश्वासाने त्याच सहनशीलतेने माझ्यामध्ये काय उत्पन्न केला, धीर उत्पन्न केला. आणि त्याच धीराने मला कुठपर्यंत पोहोचवलं, माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवलं. तर आम्ही जर आमच्या जीवनामध्ये धीर धरला आणि धीराचा उपयोग केला तर आम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कमजोर असणार का? काय वाटते तुम्हाला? जर आम्ही संकटांना संकट म्हणून नाही तर परीक्षा म्हणून बघितलं तर आमच्यामध्ये भीती आणि चिंता येणार का? येणार का? नाही येणार. जेव्हा शाळेत जातो आपण, वर्षाच्या शेवटचा जो पेपर असतो त्या दिवशी आनंदी असतो का दुःखी असतो? आनंदी असतो का दुःखी असतो? आनंदी. का आनंदी असतो? आम्हाला माहिती हा लिहायचा आहे आणि उद्यापासून सुट्टी. तसंच आम्हाला माहिती पाहिजे, तसंच आम्हाला हे सुद्धा माहित पाहिजे की जेव्हा मी परीक्षेत पडतो किंवा परीक्षा माझ्यावर येते आणि जेव्हा मी त्याच्यामध्ये शिकतो, सहन करतो, धीर धरतो, पवित्र आत्म्याची मदत मागतो आणि विश्वास जो माझ्यात उत्पन्न होतो त्या विश्वासाची परीक्षा जेव्हा माझ्यामध्ये धीर उत्पन्न करते, तोच धीर मला त्या परीक्षेमध्ये विजयी बनवतो आणि तोच धीर मला कुठे घेऊन जातो? परिपूर्णतेकडे घेऊन जातो. समजलं का नाही? तर किती वेळा तुमच्या जीवनामध्ये संकट आली आहे? आली का नाही आली? 3 प्रकारची माणसं आहेत, काल आपण शिकलो. एक आहे जे आता परीक्षेमधनं निघणार आहेत. दुसरे आहेत जे परीक्षेमध्येच आहेत. तिसरे आहेत जे परीक्षेमध्ये जाणार आहेत. समजते का नाही समजते? आता परीक्षेमध्ये जे आहेत त्यांना धीराविषयी माहिती नाही आहे, ते परीक्षांना संकट म्हणून पाहत आहे, तर गॅरंटी आहे ते प्रभूला बोलणार, प्रभू हे काढ, प्रभू हे काढ. पण ज्याला ठाऊक आहे की ही परीक्षा मला वाढवण्यासाठी आली आहे, माझं निर्माण करण्यासाठी आले, तर तो पवित्र आत्म्याला बोलणार की मला ह्या परीक्षेत शिकव, मला शहाणपण दे, मला धीर दे, जेणेकरून मी ह्या परीक्षेमध्ये काहीतरी शिकीन आणि स्वतःला काय बनीन? परिपक्व आणि परिपूर्ण बनवणार. समजते का नाही? तर आपण शिकलो की धीर आम्हाला कुठे घेऊन जातो? परिपूर्णतेकडे घेऊन जातो का नाही जात? आणि परीक्षा आम्हाला पाडण्यासाठी आहेत का उचलण्यासाठी आहेत? मग आता कोणी आम्हाला काय बोललं किंवा काही दुःख आलं, आनंद आहे का दुःख आहे? कारण समजायचं, अरे प्रभू आता मला तू शिकवणार आहेस काहीतरी, म्हणून हे आलंय. पण जेव्हा तुम्ही त्या परीक्षेला परीक्षा म्हणून समजणार आणि स्वतःला उचलण्यासाठी आलंय, निर्माण करण्यासाठी आलंय हे समजणार, तेव्हाच तुम्ही त्याच्यात पास होणार. जर तुम्ही असं समजणार की ती परीक्षा नाही, संकट आहे, तर तुम्ही गॅरंटी आहे कुठे जाणार? पुढे जाणार, खाली जाणार. परीक्षा आणि जो धीर आहे, हा धीर मला देवाबरोबरचं नातं घट्ट करण्यासाठी पण काय आहे? गरजेचं आहे का नाहीये? आता एक उदाहरण देतो. नवरा आणि बायको जेव्हा लग्न होते, एका दिवसात ते लोक त्यांचं नातं घट्ट होते का? एका दिवसात होते? नाही. किती धीर धरावा लागतो? कदाचित 1 वर्ष असू शकते, 6 महिने पण असू शकते. तू कसं याच बोलतो रे बाबा? बायबल मध्ये लिहिलंय.
बरोबर आहे का नाही? मग जेव्हा ते नातं जितका तो धीर धरत आहे तितकंच ते नातं हळूहळू घट्ट बनत आहे का नाही? आपण अनेकदा बघा काय करतो, मी तुम्हाला सांगतो. एक बहीण माझ्याकडे आली होती आणि ती मला सांगते की माझा नवरा बरोबर नाही. काय सांगते? बरोबर नाही, लक्ष देत नाही, वाईट मार्गाला लागलाय, असं लागलाय तसं लागलाय. आणि ही गोष्ट त्यांचं नातं भरपूर हळूहळू तुटायला लागलं. तर ह्या बहिणीला मी बोललो, काही टेन्शन नको घेऊ, तुला परमेश्वर या परीक्षेत, तिला मी नाही भरलो, मला माहित होतं की परमेश्वर हिला या परीक्षेत काहीतरी शिकवतोय. बरोबर आहे का नाही? तर या बहिणीला माहिती नाही आणि ही बहीण झाली परेशान, न रडायची. काय करायची? फक्त रडायची. जेव्हा ही रडू लागली तेव्हा पूर्ण आजूबाजूवाल्यांना कळालं. तर तिला कोणी सांगितलं, एक काम कर, तुमच्यात काय बोलतात, सुलाई शांती काय असं काय बोलतात ना, हा, म्हणजे तुम्हारे दो लेके आओ, हम हमारे दो लेके आते. बरोबर आहे ना? इथेच भूत बंगला माहितीये, इकडचीच गोष्ट आहे. आणि जेव्हा मी तिला बोललो, तुला परमेश्वरावर भरोसा आहे का? ती बोलते, मी उद्याच जाते आणि त्यांना 2 आणते आणि ह्यांना 2 आणते. मी बोललो, काय युद्ध खेळायचं आहे? एक तर अगोदरच भूत बंगला आहे. मी बोललो, तसं काही करायचं नाही, काही होत आहे ना. बोलते, मला शेजो पण काय बोलत आहे, बाजूवाले पण ओरडत आहे, असं बोलत आहे, घरातले पण बोलत आहे, त्याच्यावर तू हे कर ते कर. मी बोललो, काही करायची गरज नाही. तू वचन बोलत आहे का? वचन बोलत आहे पण काम नाही होत आहे. मग तू परेशान का आहेस? कारण तुझ्यामध्ये काय नाही आहे? धीर नाही आहे. मी बोलत आहे ना, पण लगेच नाही होत आहे. कारण सहन केल्याशिवाय धीर उत्पन्न होत नाही. तर मी तिला बोललो, हे काय कर, बंद ठेव आणि फक्त तुला जे सांगितलंय ते वचन बोल. आणि ती वचन बोलू लागली. मी तुम्हाला गॅरंटी देतो, लग्न झाल्यापासून यांचं नातं एवढं घट्ट नव्हतं, एवढं चांगलं नव्हतं, हमेशा कटकट नसायची. पण आज जेव्हा तिने धीर धरला ना, त्यांचं कुटुंब काय झालं, जुळलं आणि एकदम शांत आहे. कसं काय? कोणी कार्य केलं? विश्वासाने का धीराने? परीक्षा होती का संकट होतं? मग ती रडत का होती? माहिती नाही. समजते का नाही समजते? मग याचा अर्थ आम्हाला धीर जो आहे तो काय उत्पन्न करतो? आता यायची ती, आता येत नाही, काय माहिती नाही काय येत नाही. मला बोलत होती की आमच्या इथे पण चालू करा तुम्ही. मी बरं, तुमच्या इथे मग ह्यांचं काय व्हायचं? मी बोललो, त्यांना विचारतो ते काय बोलतात. बरोबर आहे का नाही? समजते का नाही समजते? आता आजूबाजूला विचारू नका कोण होती. त्याचं टेन्शन तुम्ही का घेताय? ती कशी पास झाली धीराने, तसं तुम्ही विचार करा, मला पण धीराने पास व्हायचंय. नाहीतर आम्हाला काय, कोण होती रे, कुठून आलेली रे, तिचं नाव काय रे, म्हणजे आम्हाला आताच सांग रे, नाव सांग लवकर. धीर त्याच्यात पण नाही. त्याच्यामध्ये पण धीर आहे का? म्हणून आम्ही कुठे ना कुठे भरपूर फसतो. आजोबा बरोबर बोलतो का नाही? मी मराठी बोलतो, समजते ना? तुम्ही असे बघता, मी बोलतोय ना, समजते का नाही समजते? आता मला जाणवलं, म्हणून 1 तासानंतर मी बोललो, 1 तास बोललो पण समजलं का नाही समजलं ना थोडं तरी? मग गरजेचं आहे का नाही आहे? गरजेचं आहे. तुम्हाला ठाऊक आहे, अनेक लोक
कधी कधी जाऊन आत्महत्या करतात का नाही? का करतात? लगेचच सुला झाला पाहिजे, लगेचच भांडण मिटलं पाहिजे, लगेचच सर्व झालं पाहिजे, लगेच झालं पाहिजे. धीर नसतो. पण परमेश्वराची काय इच्छा आहे? धीर धर, म्हणजे तू शिकणार, निर्माण होशील, तुझी वाढ होईल की कसं काय तू त्या क्षेत्रामधनं बाहेर पडू शकतो. तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा मला कर्ज होतं ना, तेव्हा नेहमी मला त्यावेळेला विचार यायचे, कसं भरणार तू? काय होणार तुझं? कसं होणार तुझं? कधी जवळजवळ 4-5 वर्षापूर्वी. आणि मी विचार करायचो, प्रभू कसं होणार? पण मी विश्वास ठेवायचो की प्रभू ते पहिल्यापासनं झालेलं आहे. विचार यायचे की संपून टाक स्वतःला, काहीच नको ठेवू. कारण जेव्हा माणसाला ते संकट असतं तेव्हा काय होतं त्याचं? होते का नाही होते? पण नंतर मला तर धीराविषयी काय माहित नव्हतं, पण धन्यवाद येशू, पवित्र आत्मा मला काय करत होता? मार्गदर्शन करत होता. आणि जे येशूचं प्रेम होतं ना, त्यांनी मला काय करून ठेवलेलं? सांभाळून ठेवलेलं. पण मी त्या काळामधनं तेव्हापासून आतापर्यंत इतकं काही झालं, सहन केलं. एवढ्या लोकांचे फोन, कटकटी, त्रास, हे ते. आता पैसे घेतलं तर फोन येणार का नाही? येणार. आणि एवढे फोन. पण मी त्याच्यामध्ये एवढ्या दबावाखाली फक्त कोणाबरोबर चिपकून राहिलो? कोणाचं अनुसरण केलं? येशूचं. आणि जेव्हा येशूचं अनुसरण करत राहिलो, तेवढाच माझ्यामध्ये विश्वास तर वाढत होता, कारण वचन आमच्याकडे होतं का नाही. आणि जो विश्वास वाढत होता, तोच विश्वास माझ्यामध्ये जेव्हा त्याची परीक्षा होत होती, परीक्षा चालू होती, तेव्हा तो काय निर्माण करत होता? सहन करून काय उत्पन्न झाला? धीर उत्पन्न झाला. आणि त्याच धीराने जितका वेळ मी ते सहन केलं, जितका वेळ मी वाट पाहिली, आता मला समजलं एवढ्या वर्षांनी की मी पूर्णपणे कर्जमुक्त झाला. लगेच झालं का? पण मला प्रभूने त्याच्यामध्ये शिकवलं की तू आता अशा परिस्थितीमध्ये, एवढ्या प्रेशर मध्ये कसा काय राहू शकतो. मजबूत केलं असेल का नाही? समजते का नाही? पण परीक्षा नसती तर मजबूत झालं असते का? तुम्हाला एक सांगतो, जे मुलं झोपडपट्टीत राहतात ना, ते ॲक्वागार्डचं पाणी पितात का नाही? हा, ॲक्वागार्डचं पाणी नाही पित, मग कुठलं पितात? बावडीचं वगैरे पितात का नाही? पण जे दुसरं पाणी पितात प्युअर, त्यांना दिलं तर बावडीचं पिणार का? पण तुम्ही बघा, ज्याला कधी कधी धुळीमध्ये त्रास होतो, तो का होतो? कारण त्यांनी कधी धुळीत राहिला नाहीये. बरोबर आहे का नाही? पण जो धुळीत राहिला आहे, त्याला तुम्ही कितीही धुळीत टाका, आता तो मजबूत झालेला आहे, कारण त्यांनी धुळीमध्ये सहन केलंय का नाही पहिलं. मग मला धीर हा नेहमी कुठे घेऊन जातो? परिपूर्णतेकडे घेऊन जातो का नाही? समजते का नाही? मग धीर मागायचा का नाही मागायचा? पवित्र आत्म्याची मदत घ्यायची का नाही घ्यायची? शहाणपण मागायचं का नाही मागायचं. आणि आता तर एकटे असेल तर ठीक आहे, पण आता हे सगळे कोण आहेत? तुमचे भाऊ बहीण आहेत का नाही? आहेत. आणि प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतात का नाही? एकमेकांना विचारू शकतात का नाही? बाय, तुला काय समजते? काहीतरी सांग मला, काहीतरी शिकव मला. दुसरी बाय तिला विचारू शकते, मला पण शिकव. जर एकमेकांना थोडं शिकवलं तर तुमचं ज्ञान आणि शहाणपण वाढणार का नाही वाढणार? कारण शहाणपण नाही वाढणार, पण ज्ञान तर वाढणार. पण शहाणपण मला प्रभूकडे मागावं लागतं की प्रभू मला काय दे? शहाणपण दे,
की मी जे शिकत आहे ते माझ्या जीवनामध्ये मी कसं काय वापरणार. समजते? मग तुम्ही एकमेकांना पण सहाय्य करू शकता का नाही पवित्र आत्म्याच्या मदतीने? पण कशासाठी? गाणं ऐकण्यासाठी का वचन शिकवण्यासाठी? नाहीतर जाऊन बाजूला बसाल, असं झालं तसं झालं, असं झालं तसं झालं, मग झालं कल्याण. मग धीर तुमचा जो होता तो पण गेला. बरोबर आहे का नाही? समजते का नाही समजते? हा, म्हणून आम्हाला शिकवायचंय, एकमेकांना प्रभूमध्ये सहाय्य करायचंय. कारण अनेक लोक, कदाचित कोणाला वचन वाचता येत नाही, तर ज्यांना वाचता येते ते दुसऱ्याला सहाय्य करू शकतात का नाही? ज्यांना लिहिता येते ते पण दुसऱ्याला सहाय्य करू शकतात का नाही? आम्ही जे प्रभूमध्ये आहोत, आम्हाला समजायचंय की आम्ही एकमेकांचे काय आहोत? अवयव आहोत का नाही? आणि जर आम्ही अवयव आहोत तर हात जेव्हा पाय दुखतो तेव्हा हाताला त्याला बाम लावायला लागतो का नाही? का पाय स्वतः लावतो? हात लावतो का नाही? मग तसंच भले आमच्यामध्ये अनेक लोक आहेत, भले आमच्यामध्ये ते काय आहेत? भंगार बाटलीवाले आहेत का नाही? डब्बावाला आहे का नाही? सगळे तुटके फुटके डबे आहे का नाही? आणि प्रत्येक जण जो इथे आलाय ना मला पकडून, ते सगळे भंगारवालेच होते. बरोबर आहे? आणि म्हणून आम्हाला प्रभूने काय दिली? कृपा दिली की तुम्ही वापरा आणि काय करा, माझ्यासारखं माझ्याकडून शिका, माझ्यासारखं महान कार्य करा. कमजोर नका राहू, तर काय व्हा? बलवान व्हा. बरोबर आहे ना? मग मला जी कृपा दिली ती मी कमवली आहे का? कमवली आहे का? ती प्रभूने मला कशामध्ये दिली आहे? तोफ्यामध्ये दिली आहे. म्हणून मला कृपा जर मला दिली आहे तर कृपा नेहमी लक्षात ठेवा, जी कृपा आहे ती स्वतःवर नाही जात, तर स्वतः तर जाते पण दुसऱ्याला पकडते आणि घेऊन जाते. समजते का नाही? पण जो स्वार्थ आहे ना तो नेहमी एकटाच वर जातो. कधी कधी तुमच्या इथे असं होत नाही का? माझ्या पोटीसाठी प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. कधी आपण बोलतो का बाजूच्यासाठी करा? बोलतो का? बोलत असेल कदाचित, इकडे बोलतो. हा, कोणीच नाही. सर्वांसाठी करतात आणि चांगलं आहे. कारण जो व्यक्ती कृपेत आहे ना तो एकटा नाही जात, तर सर्वांना घेऊन जातो. आणि तो शिकवतो की माझ्यावर हे संकट आलेलं, परीक्षा आलेली, मी धीर धरला, आता तू पण असंच कर, तू पण सहन कर. आणि जसं मला संकटामध्ये दुसऱ्यांनी येशूच्या वचनाद्वारे काय दिला? धीर दिला की थांब, होईल, थांब थांब थांब, सहन कर सहन कर सहन कर. आणि ते कार्य झालं, परिपूर्णता आली. आता माझी बारी आहे का मला जे प्रभूने धीर दिला आहे, मी जे थोडं थोडं सहन केलं आणि मी जो विजय मिळवला आहे, मी जे परिपूर्ण झालो आहे, आता माझी बारी आहे की मला जाऊन जे दुसरे लोक अजून पण त्यांना वचनाविषयी माहिती नाही आहे, शिक्षणाविषयी माहिती नाही आहे, लिहिता येत नाही आहे, कदाचित वाचता येत नाही आहे, तर मी कुठेतरी प्रभूचं थोडंफार कार्य करू शकते का नाही? करू शकते का नाही? समजते का नाही? मग मला प्रभूने सर्व काही फुकट दिलं, पण मी ते स्वार्थासाठी वापरते का धीराने हळूहळू दुसऱ्यांसाठी वापरते? बरोबर आहे का नाही? 1 तास जर मी दुसऱ्यांना दिला माझ्या जीवनातला रोजचा, तर मला चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. कारण कदाचित माझ्या बाजूला बाई राहते, तिला वाचता येऊ शकत नाही, पण मी धीराने, असं नाही तिला वाचता येत, काय ग तुला ते पण येत नाही, हे पण येत नाही, असं पण नाही, तसं पण नाही, तसं नाही. त्याच्यामध्ये तिला शिकवण्यासाठी पण, जसा एक शिक्षक विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी किती वर्ष लावतो? 1 वर्ष घालवतो का नाही? कधी कधी घालवतो का नाही? तुमच्याकडे ते वाजवतात ते पी पू पी, काय बोलतात त्याला?
सॅक्सोफोन ना, वाजवतात ना ते, ट्रम्पेट ट्रम्पेट, बरोबर ना. ते लगेच शिकतो का तो? पहिला जेव्हा मास्तरकडे जात असेल त्या मास्तरला येतं, पण जो शिकायला गेलाय त्याला येते का? चुका करत असणार का नाही? मग तो मास्तर त्याला दम देतो आणि मारतो का? धीर धरून वाट बघत बघत त्याच्या चुका सहन करून तो त्याला शिकवतच राहतो, सहन करून शिकवत राहतो का त्याचे दोष काढतो? मग आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये काय करायचंय? काय पाहिजे? माईक पाहिजे? किती लगेच आमचं लक्ष इकडून तिकडे विचलित होते ना, 2 मिनिटात होते का नाही होते? पण आम्हाला शिकायचं आहे की प्रभू मला शिकव, मी या मनावर कसा ताबा मिळवू शकतो. आणि जेव्हा आमचा आत्म्यात आम्ही धीराने कार्य करतोय, शिकतोय, तर मी शिकू शकतो आता मी कशा प्रकारे आत्म्यामध्ये काय करू शकतो. आता मी इथे बोलत आहे, तो दादा पण कधीपासून बोलत आहे, पण मी विचलित होत आहे का? होत आहे का? नाही. कारण तसंच मला कदाचित दुसरा कोण असेल तर त्याला राग येऊ शकतो का नाही? मध्ये मध्ये बोलतो, येऊ शकतो का नाही? पण मला नाही येत आहे, कारण मला प्रभूने अगोदरच ते पहिलं माझ्याकडनं करून तशा परीक्षा पास करून त्या क्षेत्रामध्ये काय केलंय? परिपक्व केलंय, जेणेकरून आता फरकच नाही पडत. होतं काय? उलट आम्हाला काय शिकवलंय? प्रेम द्या. काय द्या? पण मी त्याच्याविषयी काय धरलाय? धीर धरलाय का नाही? भले तो काही असो, पण मला माहितीये की हा भाऊ भरपूर काय आहे? चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. आणि जी कृपा परमेश्वराने माझ्यामध्ये टाकली आहे, तीच कृपा परमेश्वराने त्याच्यामध्ये पण टाकली आहे. फक्त इतकाच फरक आहे की मी पण त्याच्यासारखाच होतो, पण आज मी इथे का आहे? कारण मी ती कृपा समजून घेतली आणि धीर धरला आणि मी बोललो, प्रभू भले मी 1 दिवसात बदलणार नाही, पण मी शिकणार, सहन करणार आणि मी बदलणार. आणि मी बदलून जे माझ्यासारखे होते त्यांनाच ती कृपा देऊन मी काय करणार? वर घेणार का नाही? बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यासाठी पण आम्हाला धीराची गरज आहे. कारण धीर नसेल तर त्या माणसाला मी लगेच बोलू शकतो, काय तू बोलतो रे, काय समजत नाही, चल चालता हो. पण जर धीर आहे ना, तर शिक्षक काय करतो? वाट बघतो. भले 6 महिने जाऊ दे, 1 वर्ष जाऊ दे, 1.5 वर्ष जाऊ दे, पण तरी पण तो वाट बघतो, त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी बघतो. आणि तेच प्रेम एक दिवस त्याला बोलते, आता मी बदललोय. मग आता कोणी काम केलं? धीराने आणि प्रेमाने आणि विश्वासाने मिळून काम केलं का नाही? समजते का नाही? आणि हेच आपला परमेश्वर इच्छितो की तुम्ही शिका आणि तुमचं जीवन बदला, तुमच्यात धीर उत्पन्न करा आणि तोच धीर जाऊन आता कोणामध्ये? दुसऱ्यांना शिकवा की कसं आम्ही आमच्यामध्ये धीराने परिपूर्णता आणू शकतो, जेणेकरून आम्ही सर्व कार्यामध्ये काय होणार? अपुरे राहणार की पूर्ण होणार? पूर्ण होणार. समजते का नाही समजते? समजते का नाही समजते? समजते ना? कारण हा भाऊ भरपूर चांगला आहे. काय आहे? चांगला आहे. म्हणून आम्हाला त्याच्यामधल्या 99 चांगल्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी बघायच्या का एक चांगली गोष्ट बघायची? एक चांगली गोष्ट. आणि जे एक चांगली गोष्ट तुम्ही जेव्हा धीराने पकडून राहताय, भले 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, पण जेव्हा धीर धरताना, तुम्हाला सांगू, धीर धरल्यामुळे तो तर मजबूत होत आहे, पण त्याच्याबरोबर मी पण काय होत आहे? समजते का नाही समजते? मग तो मध्ये मध्ये बोलत आहे, मला त्रास व्हायला पाहिजे ही आनंद आहे, कारण मला तो मजबूत करत आहे. समजते का नाही? हो.
मी मजबूत आता मजबूत सिगरेट सांगितलं तर बोलते मी जातो घरी. मला मजबूत करत आहे, मला ताकद देत आहे, माझ्या धीर निर्माण करत आहे, बरोबर का नाही? आता सत्य सांगितलं तर जातो बोलते. ते जोपर्यंत माहित होतं मला त्रास देतोय मी याला, तोपर्यंत बोलते मी बसतो. ते पण बोलत असतील हा पहिल्यांदा असा माणूस भेटलाय मला, बरोबर का नाही? काय सुचत नाही तसं? सुचते ते तुमच्यामध्ये पण आहे, तुमच्यामध्ये पण आहे. हालेलुया. तर आम्ही आज शिकलो काय की आम्हाला प्रत्येक वेळेला धीराची गरज आहे. आणि परीक्षा जी संकट आमच्यावर येतात त्याला आम्हाला संकट आणि दुःख म्हणून बघण्याची गरज नाही आहे. तर मला त्याला काय म्हणून बघायचंय की परीक्षा आली आहे आणि ही परीक्षा मला वर उचलण्यासाठी आली आहे, ना तर मला खाली पाडण्यासाठी आली आहे. समजते का नाही? मग परीक्षा आल्यावर आनंद का दुःख? आनंद. सर्वात मोठी परीक्षा काय माहिती आहे? तोंड बंद कसं ठेवायचं. आता मला एक गोष्ट सांगा, एवढे लोक आहेत का नाही? आहे ना. तुम्ही मगातपासून विचार करायचा काय बडबड करतो, काय बडबड करतो, बरोबर आहे. पण सर्वात पहिलं उत्तर जे किती दिवसापूर्वी शिकलेलं कोणी दिलं? त्यानेच दिलं का नाही? मग जे तो बोलत आहे ना बडबड बडबड, मी तुम्हाला खरं सांगतो त्याचीच बडबड परमेश्वर तेच जे त्याच्यात चांगलं आहे बडबड करणं, तेच थोड्या दिवसांनी ती बडबड प्रवचन करण्यासाठी वापरणार, बरोबर का नाही? पण त्याला माहितच नाही. म्हणून परमेश्वर नेहमी धीराने काम करतो. काय करतो? धीराने काम करतो. आणि तो रोज येतो आणि रोज जाताना मला परत बोलतो सॉरी या चूक झाली. मी बरोबर बाबा जा. कारण मी त्याच्यामध्ये वाईट माणूस नाही बघत आहे, मी बघतो प्रभू हा पण माझ्यासारखा प्रवचन करणार आहे, बरोबर आहे का नाही? असंच आम्हाला बघायचंय धीराने. जर आमच्या घरी कोण त्रास देत आहे तरी त्याच्यावर धीराने काय करायचं? आम्हाला प्रेम करायचंय. प्रभू आम्हाला बदलायला किती वेळ लागली, प्रभूंनी आमच्यासाठी किती धीर धरला का नाही धरला? आणि अजूनही धरतो का नाही? मला 2-2.5 नाही 28 वर्ष धीर धरला प्रभूने. हा काय मला 28 वर्ष प्रभूंनी सहन केलं. म्हणजे प्रभू मध्ये कधी आलो? प्रभू मध्ये मला 3.5 वर्ष झाली असतील, 3.5-4 वर्ष बस झाली. ते बोलत असतील 4 वर्षात ह्याला एवढं काय बोलायला लागलाय. हा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जे काही माझ्या मुखातून निघतं ना ते मी नाही बोलत, कारण मला ठाऊक आहे मला काय येत नाही. पण जेव्हा पवित्र आत्मा आम्हाला कृपा देत आहे, मदत करत आहे, तर त्याला ठाऊक आहे की इकडे जी माणसं बसली आहेत त्या लोकांना काय पाहिजे. समजतं का नाही? आणि तेच त्यांच्या जीवनात काम करते. आज मी तुम्हाला गॅरंटी देतो, तो भाऊ रात्री झोपणार नाही, तो तेच विचार करेल माझ्यात चांगला आहे. काय विचार करेल? एवढ्या वर्षापासून काय विचार केला? माझ्यात सगळं वाईट आहे, सगळे मला असे बोलतात. पण तुम्हाला सांगतो आज तो विचार करेल माझ्यात काहीतरी चांगलं आहे आणि मी भरपूर मोठ्या योग्यतेचा आहे आणि परमेश्वर माझ्यावर काय करतो? प्रेम करतो. पण मी जीवन का उद्ध्वस्त करायचं? मी चाललो आता ब्रदरला बोलतो तू बस माईक मला ते उद्यापासून, बरोबर आहे का नाही? या प्रार्थना करायला येऊ शकतात. हालेलुया. तर आम्हाला आता आनंद मानायचा परीक्षा आल्यावर का दुःख मानायचंय? आनंद मानायचंय. आणि धीराने, जेव्हा धीराने आम्ही कार्य करतो,
धीर जो उत्पन्न होतो तोच धीर मला कुठे घेऊन जातो? परिपूर्णता माझ्यामध्ये आणतो का नाही, मला परिपक्व बनवतो का नाही बनवत. आता उद्या आपण सुट्टी आहे, परवा आपण शिकूया विजयाबद्दल. ठीक आहे, हालेलुया. तर कोण येते प्रार्थना करायला शेवटची? या कोण येते? अरे तुम्हाला येते, काय टेन्शन नका घेऊ. चुकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम. रागायला काय? कोणाला नाही, डायरेक्ट माईक घेतला तुमच्याकडून म्हणून. नाही राग नाही याला ना. नाही नाही नाही, तुम्ही प्रीचर आहे तर राग कसा येणार? प्रीचर म्हणजे प्रवचनकार. करा करा. एवढा अर्थ नाही समजत ना. हॅलो बोला. दादा तुला सगळं बंद करून. बंद बंद बंद. बोला. आवाज येते? आवाज नानाच आवाज आहे. हा बोला बोला बोला. मी पकडू माईक पकडू? अच्छा हात सोडतो बाबा. लांब व्हा. लांब लांब लांब. चालेल, आवाज येतो? हा येतो येतो, बोला. धन्यवाद बापीचा, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद पवित्र आत्मा. आज तुझे आभार मानतो. इकडे जमलेल्या सर्वांना आम्हाला तुझे रात्रीचा आणि दिवसभर आमचा सांभाळ केला त्याबद्दल तुझे धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पवित्र आत्मा की आम्हाला धीर कसा द्यायचा, म्हणजे अंगामध्ये शक्ती कशी द्यायची हे प्रभू परमेश्वरा हे तू आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन आमेन आमेन. काय कसे बाबा मी डोले भाऊ करतो. हालेलुया.